नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनने कोर्टात सिद्ध केलेलं असतं की साक्षीच्या पेंडनचा दुसरा तुकडा आश्रमात सापडला आहे. त्याचमुळे आपल्याला हे समजतं की साक्षी त्या रात्री रिसॉर्टमध्ये नाही तर आश्रमात होती. तर आता 30 दिवसांपैकी फक्त एक आठवडा उरलेला असतो. त्यामुळे महिपत खूपच घाबरला आहे. कारण त्याला माहिती आहे अर्जुन 30 दिवसात निकाल लावणार आहे, म्हणजेच माझ्या मुलीला फाशी होणार. त्याचमुळे तो प्रियाला सांगतो की काही करून अर्जुनला डिस्टर्ब कर, जेणेकरून तो केसमध्ये लक्ष देऊ शकणार नाही. तर इकडे प्रिया आता याच्याच कारस्थानामध्ये प्रतापला शिकार बनवते. अंधाराचा फायदा उचलत ती प्रतापला आता ढकलून देते, त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागतो. त्याचवेळी तिथे सायली देखील असते, त्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की सायलीनेच ढकललं आहे. तर प्रतापची अशी अवस्था झाल्यामुळे अर्जुन आता मेंटली डिस्टर्ब झालेला असतो आणि त्याचं केसमध्ये लक्ष लागत नाही. आणि हेच दामिनी वकीलला पाहिजे असतं. पण मात्र प्रियाचा गेम आता उलटा होतो. प्रताप शुद्धीवर आल्यानंतर डायरेक्टली सांगतो की मला तन्वीनेच ढकललं होतं, कारण अंधारात तन्वीची घड्याळ मी बघितली होती. तर इकडे प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी उगाच नाटकी करत असते. त्याचमुळे कल्पना आता तिच्या 2-4 थोबाडीत देते. कल्पना म्हणते की आतापर्यंत बऱ्याच चुका तुझ्या पोटात घातल्या, पण आता नाही. चक्क तू सासऱ्यांना ढकललं